रेशनच्या तांदळाचा काळा बाजार उघड झालेला आहे। गजानन सेल्स ॲग्रो गोदामातून हा तांदूळाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। गोदामावर छापा टाकत जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। रेशनच्या तांदळासह डाळीचा देखील साठा आता जप्त करण्यात आलेला आहे। गजानन सेल्स ॲग्रो असं या गोदामाचं नाव होतं आणि इथे जिल्हा प्रशासनानं कारवाई केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तांदळाचा काळा बाजार झाल्याचं उघड झालेलं आहे। नुसतं तांदूळच नाही तर डाळीचा साठा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलेला आहे। स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकत ही कारवाई केलेली आहे। गोदामावर छापा टाकण्यात आलेला आहे। रेशनच्या तांदळासह डाळीचा साठा देखील जप्त करण्यात आला आणि याच काळ्या बाजारामुळे सर्वसामान्यांना रेशनचं धान्य मिळत नाही। रेशनच्या तांदळाचा कसा काळा बाजार सुरू आहे हे आपण दृश्यामध्ये बघू शकतो। या गोदामात सगळा हा तांदूळ साठवून ठेवलेला होता। याची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि तांदळासह डाळ देखील जप्त केलेली आहे।